शेगाव तालुक्यातील खारेपान पट्ट्यातील 38 गावांना वारी पाणी पुरवठा योजना तात्काळ सुरू करण्यात यावी या मागणीसाठी सरपंच, उपसरपंच संघटना व जिल्हाध्यक्ष रामा पाटील थारकर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दिनांक 20 जानेवारी रोजी 1 दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले। तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले। या संदर्भात दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी तहसील प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले होते। मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संतप्त सरपंच व ग्रामप्रतिनिधींनी उपोषणाचा मार्ग अवलंबण्याचे सांगण्यात आले आहे। प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास तालुक्यातील सर्व 38 गावांमध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। वारी पाणी पुरवठा योजनेसाठी 2 मार्च 2019 ते 31 ऑगस्ट 2022 या कालावधीत संबंधित खासगी कंपनीला करार देण्यात आला होता। मात्र तब्बल 18 महिने उलटूनही योजना पूर्ण न झाल्याने गावकऱ्यांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागले। त्यामुळे नागरिकांवर लाखो रुपयांचा आर्थिक भुर्दंड पडल्याचा आरोप करण्यात आला। संबंधित एजन्सीला तात्काळ काळ्या यादीत टाकून काम दुसऱ्या सक्षम एजन्सीकडे देण्यात यावे व 38 गावांना त्वरित पाणी पुरवठा सुरू करावा अशी मागणी आंदोलकांनी केली। अन्यथा महिलांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। अजिंक्य भारत प्रतिनिधी नारायण दाभाळे, शेगाव। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।